आता तर तुला अशा एका व्यक्तीच्या मेंदूचा ताबा घ्यायचा आहे जो तू सहजासहजी मिळवू शकणार नाहीस. कारण भूतकाळाचे दरवाजे जसे तुझ्यासाठी उघडले गेलेत तसेच तिच्यासाठी उघडले गेले असतील कदाचित. तुला तुझी ताकद वाढवायची असेल तर साधना करणं खूप गरजेचं आहे. अगेश अगं तू माझ्याशी बोलताय का? आता इथे आणखीन दुसरं कोणी आहे का? माझ्याशी बोलताय का? काय काम आहे? माझं काही काम नाहीये तुझ्याकडे. माझं काहीही काम नाहीये. अगं पण ती मंडळी सगळी गेलेत ना तिकडे शिप्राकडे. ते येतील आता. त्यांच्या आंघोळीसाठी काही गरम पाण्याची सोय वगैरे काही केलीस की नाही? आपल्याकडे गिझर आहे कुसुम आत्या. माहितीये मला गिझर येते. आली मोठी गिझरवाली मला शिकवते. आणि काय काय कोकणात होती तोपर्यंत गिझर बिझर कधी बघितला होतास का तू? माझं केलं आयुष्य सगळं गिझर बघण्यामध्ये. काय सांगते मला ही. पाडलं रे बाबा, पाडलं रे बाबा, काहीतरी पाडलं हिने. छे, नुकसान केल्याशिवाय हिचा एक दिवस जात नाही. काय ग कुठे कडमडलीस? अगे कुठे कडमडलीस? त्या वहिनीच्या राशीला बरी ही भेटली. काय ग काय पाडलं? अरे बापरे, देवा 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 देवा, फुटक्या हाताची आहे नुसती. काय ग? काही नाही, जाऊ दे, पडू दे.
क्षिप्रा खानविलकर त्या मुलीचं नाव. प्रियाची मैत्रीण होती. तिने आत्महत्या केली? सगळं खूप संशयास्पद आहे मामा. मी सहज म्हणून दादाला फोन केला होता तेव्हा कळलं. तिचा आपल्याशी काही संबंध? मामा, प्रियाला मदत करत होती ती. कशासाठी लक्षात येते ना? म्हणजे सुलेखा? काय काय झालं सुलेखाचं? नाही, सुलेखा नाही, क्षिप्रा खानविलकर. कोण क्षिप्रा खानविलकर? पूनम, मी सांगितलं तुला, प्रियाची मैत्रीण. ओ, जिने आत्महत्या केली. सॅड ना. बरं, यशवंतरावांशी माझं बोलणं झालं. साखरपुड्याबद्दल विचारत होते ते. तारखेच रे. मग बाबांशी फोनवर तू बोलून घेतोयस का मी बोलू? बाबांना? अरे, मुहूर्ताचं ठरवायचंय ना. यशवंतरावांनी सांगितलंय की मुहूर्ताचं तुम्हीच बघा, म्हणजे दोन्ही, साखरपुड्याचा मुहूर्त आणि लग्नाचा मुहूर्त. आम्ही फक्त मुलगी नेण्यासाठी येऊ. दॅट्स सो स्वीट ना. म्हणजे आपल्या मनात त्यांच्याबद्दल जी इमेज होती तसे नाहीच ते. बरं ऐक, आपल्याला शॉपिंग करायला जायचंय. मी सुलेखाशी बोलून घेते, तिच्यासाठी एक मस्त साडी घेऊया आपण. तुझं काय म्हणणं आहे? तुला या घरात मी एकटीच राहते आणि सुलेखाच्या लग्नाचा उत्साह फक्त मलाच आहे. या गोष्टीची पुरेपूर जाणीव करून देणार का तुम्ही मला? तसं नाहीये पूनम. नाही, दिसतंय मला. तुमचा ओसंडून जाणारा उत्साह दिसतोय. अँड थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. काय का झोपली नाही सर? नाही आदिनाथ, आज पुन्हा तेच झालं. तेच म्हणजे? मी म्हटलं होतं ना तुम्हाला, मी मध्येच एकदम ब्लँक झाल्यासारखी होते. मी माझं शरीर सोडून दुसरीकडेच कुठेतरी निघून जाते, जिथे पायाखाली जमीन लागत नाही. हाडं थिजवणारा गारवा असतो आणि तरीही श्वास घेता येत नाही. आदिनाथ, मला कळत नाहीये की मी जे काही बोलते ते तुम्हाला कळतंय की नाही. म्हणजे पुन्हा तसं झालं? हो, पण आज मी तिथे नव्हते.
त्यांना कदाचित कळेल ना. म्हणजे हे एक्झॅक्टली कशामुळे होतंय ते तरी सांग. तिला कळलं. तिला कळलं आदिनाथ. पण कोण होती ती? तिनं पाहिलं मला. स्वप्नील, बाय प्रिया. स्वप्नील, आय एम सॉरी. सॉरी फॉर. क्षिप्राच्या जाण्याआधी तुम्हा दोघींमध्ये जे काही झालं ते मी तुला सांगेन स्वप्नील. मला सांगावंच लागेल. फक्त मला थोडा वेळ दे प्लीज. तुझं काय आणि किती नुकसान झालंय याची जाणीव आहे मला. आणि त्याला मी जबाबदार आहे हेही माहिती आहे. I don't believe in crucifying people. कोण जबाबदार आहे ते तुम्हाला सगळं सांगितल्यावरच ठरवू शकतो. फक्त थोडा वेळ. फार वेळ लावू नकोस. बोल आता. हत्ती. बरोबर. पुन्हा एकदा. हत्ती. ही बघ, ही जीभ वर लावायची. हत्ती. प्रथमेश आत्ता चित्र नाही काढायचंय. प्रथमेश नाही म्हटलं ना. आत्ता चित्र नाही. आधी बोल तू. हत्ती म्हण, नीट म्हण, मग आपण चित्र काढू. प्रथमेश तुझ्या इतका हट्टी मुलगा मी बघितला नाही. ते तुला नाही म्हणते तेच तू करतोयस. हे काय आता?
प्रथमेश, आता मी काय सांगते तेवढं ऐकायचं. आजपासून माझ्या समोर हे नाव घ्यायचं नाही आणि मला या नावाने हाक सुद्धा मारायची नाही. मी पार्वती नाही, मी शुभ्रा आहे. शुभ्रा नाही, मी शुभ्रा आहे. काय माझं नाव? शुभ्रा. प्रथमेश, तू माझं ऐकणार आहेस की नाही? आता कसं समजावू तुला? मी पार्वती नाही आहे आणि तू जर मला ह्याच नावाने हाक मारणार असेल तर मी इथे पुन्हा कधीच येणार नाही आणि तुझ्याशी बोलणार सुद्धा नाही. कळलं का प्रथमेश? प्रथमेश, ओझलवार, काय भोसले, हे ठीक नाही करून राहिले राव तुम्ही. आपण तुपून दोघं बी खाकीवाले. एका खाकीवाल्यानं दुसऱ्या खाकीवाल्याच्या पाठीत खंजीर खुपसायचा नसतो. मी असं काही केलं असं का वाटतं तुम्हाला ओझलवार? 2 महिन्यात ट्रान्सफर झाली नव्हे आणि आमच्या जागी तुम्ही. 2 आणि 2 5.5 एवढं बी कळत नाही राव आम्हाला. तुमचा 2चा हिशोब चुकतोय ओझलवार आणि तोच सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. तुमचं काही खास काम होतं का माझ्या चौकीवर? नाही, इथली तिथली 4 चिठ्ठी पत्तर राहिली होती, ती उचलायला आलतो. उचलली, आता येतो. एक सांगू का भोसले, सहकारी या नात्यानं सांगतोय बरं का. फुगा म्हणला की फुटतो, कपडा म्हणला की उसतो आणि माज म्हणला की उतरतो. सेल्फ रिअलायझेशन इज ऑलवेज हेल्पफुल ओझलवार. काय म्हणले? तुमची बायको चचली असती आणि तुमच्याबरोबर कोणी असं वागलं असतं, कसं वाटलं असतं ओझलवार? म्हणजे मी समजलो नाही. चहा कॉफी काही घेणार? नाही, नको. जय हिंद, जय महाराष्ट्र.